काय पेट्रोल टाकून घेतलं काय काय झालं तो कुठल्या मागण्यात आहे सर काय मागण्यात आपल्या कशामुळे पेट्रोल टाकून अर्धा एकर मध्ये 10 गुंठ्यात पाणी लोक मार करतात मला तुम्ही अर्ज केला नव्हता अर्ज केला का अर्ज केला तरी आज आपण काऊन निर्णय घेतला जीव द्यायचा काऊन निर्णय घेतला आपण ते पर्याय आहे का जीव द्यायचा हानमार करायचे लोक येऊन कुठल्या गावचं गाव कोणचं आपलं तांब्यामध्ये शेत कुठं आपलं इथं घासरपल्लीमध्ये देतोय आपलं बर सर काय आहे त्यांचं प्रकरण तहसीलदार साहेबांनी यांच्या प्रकरणामध्ये सुनावणी घेऊन रस्त्याचा आदेश पारित केलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे रस्ता खुला करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना प्राधिकृत पण केलेला आहे. मी फाईल पाहून त्याची काय पोझिशन आहे ते सांगून तुम्हाला आम्ही त्यांना अवगत करतो आणि त्यांना माझी अशी विनंती राहील की प्रशासन त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते आपण निश्चितपणे सॉल्व्ह करू. त्यांनी असा मार्गाचा अवलंब करू नये. मला काय म्हणले पोलीस सर्व्हिस करा पोलीस सर्व्हिस करा म्हणले पोलीस सर्व्हिस केली पुन्हा काय म्हणले इलेक्शन लागले म्हणले लोक बाहेर गेलेले आता काय म्हणतात 2 आठवडे निघत नाहीत आमचा एखादा लिकरू बाहेर मेलं म्हणजे आम्ही हे करावं का आम्हाला काय मारते हानमार व्हायची आम्हाला साहेब बोलले आता साहेब साहेब यांच्या म्हणल्यावर मी ऐकलं त्यांना विचारा साहेबांना साहेब म्हणले तुम्ही नाला का आला त्या साहेबाकडून नोटीस पत्र यायला याव का यांना बी विचारा सगळे समोर त्याला अर्धा एकर 10 गुंठ काशी म्हणून 10 गुंठ मला देतो अर्धा एकर जमीन 10 गुंठ्यात पाणी माझ्या घराने येऊन मार त्यांच्या बाजूने निकाल लागून मी त्यांच्यावर राजकारण वेळ आली काय सर फाईल पाठवून त्याच्यात काय इमिडिएट करता येईल ते लगेच करून घेऊ. दिले त्यांना पाहू तुमच्या प्रकरणामध्ये आजच्या आज काय करता येते ते पाहू. तुम्ही आज तर या ना अपंग आहेत का चला उठून घ्यायचं का धरून घ्यायचं नेमकं आडविलेलं शेत तुमचं काय केलंय शेतात ते शेत आडविलेलं काय केलंय तुमचं अडचण काय होत तुम्हाला काय अडचण काय तुम्हाला वैते नाही सध्या वाहत ना तुम्ही कोण वाहत आहे ते मीच वाहतो साहेब लोकांकडून करून वाहतो पण अर्धा एकर जमीन आहे 10 गुंठे पाणी लाईटच्या आजूबाजूचे माणसं मला मारते पाणी निघू दे कशामुळे मारत का कारण पाणी साईडला वडा आहे वड्याला पाणी जाऊ द्या ना ते म्हणतात आज काढू उद्या काढू आज 3 वर्ष झालं यांच्यापैकी मी पाणी कोणाचं आहे कुठलं पाणी वड्याचं आहे का हा वड्याचं नाही शेतातलं पाणी वड्याला जावं लागणार ना बरोबर वड्यालाही पाणी निघू द्यायला या 3 वर्ष झालं यांच्यापैकी खेती कोणी बी म्हणून द्या इथल्या कर्मचाऱ्यांनी इथं 3 वर्ष झालं येत नाही मी तिथं कोणीदार आहे 3 वर्ष झाले असं तुमच्या बाजूला निकाल लागला तरी बी केलं उतरून घेतलं तुम्ही माझ्या बाजूला निकाल लागला तरी मी म्हणते आज करू उद्या करू आज 3 वर्ष झाले बरं भेटाय साहेबाला भेटून घ्या बॅट काय म्हणते सांगा येतेच मी